की धंदा करणाऱ्या बायकांना रेप केलं म्हणून काय झालं? तिने काय धंद्यालाच बसल्यात. लाजला घेऊन जाऊन मर्डर करून ते गादीत कोंबायचं, मारहाण करायचं. कोण लग्न करते का नाही हे चुकीचं आहे. शाळेचं दप्तर घेऊन सुद्धा येत होते. मग त्यांना सुद्धा समजून सांगायला लागतं. जसं आपली मुलं आहेत तसंच ते नव्हतं. जे काय करते माझी आई ही वाईट आहे. मी स्वतः म्हणत होतो. का तर मला ते सारखं असं डोक्यात घुमत होतं आणि ते मनात माझ्या गच्च बसलं होतं. सहन केलं त्याच्या संग, की मला हे नवरा म्हणून नको आहे हे असं मी डोक्यात घेऊ. ते सगळं सांभाळत तेच मुलं आता 15वी 16वी कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनिअर झाले, कोण नर्सिंग कोर्स करते. आणि प्रत्येक बाईला प्रेम करा, पार्टनर ठेवा, खरं कंडोम वापरून प्रेम करा. आणि असं खांद्यावर घेऊन तिला मारून, तिचं मर्डर करून तिला घेऊन ते फिरवत होते. तिने गल्ली. कामगार म्हणून मान्यता द्यायला पाहिजे. धंदा हे काम आहे. आम्ही कधीच असं म्हणलं नाही, की हे धर्म वेगळा आहे, ते धर्म वेगळं आहे. सगळं धर्माची बायका आहेत आमच्यात. आमचं बंद झाल्यावर त्यांचं काय चोरून का होईना करणारच की तिने. मग कुणाचं बायको कुणाकडे जायला आणि कुणाची बायको कुणाकडे, कुणाची बहीण कुणाकडे जायला ते पण कळणार. मास्तर पिन बघताना ते एक दुसऱ्याचं नजरेयानं म्हणजे आम्ही धंदा करणाऱ्याचं मुलं म्हणून असं हे केलं जात होतं. टीचर लोकं सुद्धा भेदभाव करत होते.